आजना ऐराणी बातम्या. पेरू लिंबू उत्पादक असले पीक विम्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली सरकारने. जळगाव युनिव्हर्सिटीमा BSc अप्लाइड बायोलॉजी अभ्यासक्रम सुरू व्हायले. केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार शे. 36 जिल्हाना 5,000 सायकल स्वारसना उपस्थितीमा 1 तास रिंगण सोहळा पंढरपूरमा संपन्न होईना. एक ऊर्जा विभागने अभ्यास करा होता, त्यानुसार चार्जर ऑन जे ठेवतच ना आपण, त्यामुळे दरवर्षी 22 कोटी युनिट वीज वाया जास. पंतनं कसोटीमा शतक बनावं, त्यानं 7वं शतक होतं आणि या शतकनंतर पंतनी महेंद्रसिंग धोनीनं रेकॉर्ड तोडा. चीनमा सर्वात जास्त चीन सरकारने ड्रोन बनायला शेतस. त्याच्यासमोर प्रश्न आहे की यानं प्रशिक्षण कसं देवानं. सध्या अमेरिका आणि इराण म्हणजे तिसरं महायुद्धनं संकट जगमा शे. भारतले तेल म्हणा डाळ म्हणा आयात करानं भारत सरकारना एक विचार आहे, कार्य सुरू आहे त्यानावर. सर्वात महत्त्वाची बातमी की जसं शिर्डीमा ते ज्या VIP पास आहेत ना त्यातले 3 ब्रेक भेटावेत. सामान्यसाठी एक चांगली बातमी आहे. नाशिकना कुंभमेळ्यासाठी 7 असा रस्ता तयार व्हाय ज्यामुळे वाहतूक कोंडी बिलकुल व्हाव नाही. सर्वात महत्त्वाची बातमी दाखवा. पेरू लिंबू उत्पादक असले पीक विम्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिले. यानं अनेक शेतकरींनी फायदा लेवायला पाहिजे. सध्या अनेक वारकरी पंढरपूरला जा राहते. तुम्ही काही दिवस पहिले एक व्हिडिओ ऐका होता की एक बाबा आणि काजी ज्या पंढरपूरला जा राहतात आणि ज्वेलर्स मालकने त्यासले एकदम 20 रुपयालीसनी त्यानं एक कर्तव्य निभाडं. त्याच नामा त्याला देव दिखना. मित्र स्वनी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलला असंच लाईक आणि सबस्क्राईब करा. ऐकाबद्दल धन्यवाद.